श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी पारंपरिक पद्धतीने छान अशी टेस्टी भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे। ही भाजी कशाची आहे तुम्ही ओळखलंच असेल, आणि बघा नसेल ओळखलं तरी मी तुम्हाला तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर चला व्हिडिओ बघूया, आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा छान छान पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर माझा व्हिडिओ पूर्ण बघा, आणि जर का तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा। चला तर पाहूया रेसिपी। इथे मी छान असे हिरवेगार हरभरे आणलेले आहे। तर हरभरे असे छान हिरवेगार आता बाजारात मिळतच आहे, त्याचे मी असे छान दाणे करून घेतलेले आहे। इथे मी 1-1.5 कांदा कट करून घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 7-8 कड्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। सो इथे आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहे। इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतला होता, तो कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे। छान असा तांबूस कलर येईपर्यंत मी त्याला भाजून घेतलेला आहे। आता आपण खोबरं भाजून घेणार आहे। खोबऱ्याला आपण छान असे काळे डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे, कारण या सर्व जिन्नस कशा प्रकारे आपण भाजतो त्यावरच आपल्या भाजीची टेस्ट अवलंबून असते। सो व्यवस्थित सर्व जिन्नस खमंग असे मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर मी इथे हिरव्या मिरच्या भाजून घेत आहे। बघा, हिरव्या मिरच्या, खोबरं आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि मी इथे 7-8 लसणाच्या कड्या तशाच घेत आहे, आणि 1 इंच आलं सुद्धा तसंच घेत आहे, न भाजून घेता। सो इथे हिरवीगार कोथिंबीर सुद्धा मी मसाल्यासोबत आपल्या गोळ्यासोबतच बारीक करून घेणार आहे। आणि इथे आपल्या हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून तयार आहे। हिरवी मिरची, कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आणि धणे सुद्धा आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे। हे सर्व जिन्नस भाजून झाले की आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण इथे हरभऱ्याचे दाणे काढून घेतले होते, ते दाणे सुद्धा आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे। आणि तोपर्यंत हे दाणे भाजून होतात तोपर्यंत आपण इकडे आपला हा हिरवा मसाला, हिरवा गोळा बारीक करून घेणार आहे। चला तर तोपर्यंत आपण बारीक करतो, तोपर्यंत आपले दाणे छान भाजून होत आहे। इथे अशा प्रकारे मी गोळा बारीक करून घेतलेला आहे। बघा, अशा प्रकारे आपली पेस्ट करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे हरभऱ्याचे दाणे सुद्धा खमंग भाजून घ्यायचे आहे, आणि ते आपल्याला जास्त बारीक नाही करायचे, ते आपल्याला अर्धवट बारीक करायचे आहे। आणि तोपर्यंत आपण चला इथे दाणे थंड होतात, भाजण्यासारखे होतात, तोपर्यंत इथे कढईत फोडणीची तयारी करणार आहे। तर मी इथे फ्रेश अशी कढई घेतलेली आहे, त्यात छान असं 2-3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। आणि आपला हिरवा मसाला जो आपण बारीक केलेला होता, खोबरं, धने, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरचीचा हा गोळा बनवलेला होता, हा आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। हा गोळा असा मीडियम फ्लेमवर छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपल्याला त्यात चमचा हलवत राहायचा आहे, जेणेकरून आपल्या कढईला खालून जळणार नाही। बघा, इथे हरभऱ्याचे दाणे हे आपल्याला अर्धवट मी मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेत आहे। अर्धवट बारीक करायचे आहे, आपल्याला जास्त बारीक करायचे नाही। सो बघा, मी अशा प्रकारे हे अर्धवट बारीक करून घेतलेले आहे। यात कुठं कुठं बघा हरभऱ्याचे दाणे सुद्धा दिसत आहे। अशा प्रकारे मी हे अर्धवट बारीक केलेले आहे। बघा, अर्धवटच आहे, जास्त फाईन पेस्ट नाही केली आहे। आता इथे आपण काही ड्राय मसाले यामध्ये ॲड करून घेणार आहे। इथे मी 1/2 टेबलस्पून हळद टाकून घेतलेली आहे, आणि इथे मी खडे मसाले ॲड करत आहे। तर खडे मसाले मी डायरेक्ट न टाकता त्याची बारीक पावडर बनवून घेतलेली आहे, मसाला बनवून घेतलेला आहे। तर या मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असली तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा। मी ही रेसिपी बघा, असे मी खडे मसाले आणून त्याचा मसाला बनवून घेतलेला आहे, बारीक पावडर बनवून घेतलेली आहे। सम प्रमाणात सर्व खडे मसाले घेऊन त्याची पावडर बनवून घेतली आहे। हे जर तुम्ही 1 चमचा कोणत्याही भाजीमध्ये टाकली तर भाजीला अप्रतिम चव येते, आणि रस्सा भाजी अगदी गावरान पद्धतीची रस्सा भाजी बनवून तयार होते। तुम्ही हे खडे मसाल्याची पावडर तुम्ही नॉनव्हेजला सुद्धा वापरू शकता। तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून कळवा, मी तुम्हाला नक्की याची रेसिपी शेअर करेन। सो बघा, इथे त्यामध्ये मी 1 टोमॅटो कट करून टाकलेला आहे। 1 टोमॅटो कट करून हे मसाल्यामध्ये जर तुम्ही वापरलं तर भाजीची चव अप्रतिम होते, चव डबल होते। आणि यामध्ये मी हिरवी कोथिंबीर सुद्धा टाकत आहे। जर का तुम्ही असं मसाल्यासोबत हिरवी कोथिंबीर सुद्धा फ्राय केली तर
अगदी पारंपरिक अशी गावरान चव आपल्या भाजीला येते. आधीच्या पारंपरिक ज्या जुन्या बाया आहे त्या पारंपरिक भाजी बनवायचे चुलीवर, तर त्याची जशी खमंग टेस्ट येते तशी खमंग टेस्ट आपल्याला टोमॅटो आणि हिरवा कोथिंबीर जर आपण असा मसाल्यामध्ये फ्राय केला तर तिथे आपल्याला ती टेस्ट येते. तर इथे आपण मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. बघा तेल रिलीज होत आहे यामधून. या प्रोसेसमध्येच आपल्याला अर्धवट बारीक केलेले हरभरे आपल्याला इथे टाकायचे आहे. तर बघा तेल जेव्हा रिलीज होते ना तेव्हा आपल्याला ते टाकायचे आहे. बघा इथे अर्धवट बारीक केलेले हरभरे मी इथे टाकून घेत आहे आणि ते मिक्स करून घेत आहे. आणि त्यानंतर इथे मी छान असं गरम पाणी टाकत आहे. गरम पाणी टाकल्याने आपली भाजीला खमंग अशी टेस्ट येते आणि तेलाचा तवंगसुद्धा आपल्या भाजीवर छान येतो. बघा जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर आपलं तेलाचा तवंगसुद्धा भाजीवर येत नाही. तर त्यासाठी आपल्याला इथे गरम पाणीच भाजीमध्ये टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे छान असा तेलाचा तवंग जे आपण तर्री म्हणतो, तर तेलाची तर्री आपल्या भाजीवर येते आणि तेलाची तर्री भाजीवर टिकून राहते. कमी तेल टाकलं तरी सुद्धा तेलाची तर्री भाजीवर येते. हे फक्त गरम पाणी टाकल्यामुळेच होते. सो कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला इथे गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे. जेवढं लागेल आपल्याला पातळ भाजी तेवढं आपल्याला टाकायचं आहे. आणि 1 कप आपल्याला एक्स्ट्राच पाणी टाकायचं आहे, कारण भाजी शिजल्यानंतर भाजीला घट्टपणा येतो. तर त्यासाठी आधीच 1 कप पाणी शिल्लक टाकायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे. आणखी चवीनुसार थोडीशी गार्निशिंग सारखं कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे. मस्तच अशी आपली खमंग अशी भाजी बनवून तयार झाली. तुम्ही पण ओल्या हरभऱ्याची भाजी अशीच बनवता का? हिरव्या हरभऱ्याची भाजी अशीच बनवता का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुमची कमेंटची वाट बघत आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहे हे मला नक्की कळवा. आणि माझी रेसिपी पारंपरिक पद्धतीची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशा छान छान पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आणि असे छान पारंपरिक पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.